विनायक करंदले सर आणि माझ्या जमलेल्या विद्यार्थी बंधू भगिनी, आजचा जो आपला कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा जो विषय आहे अतिशय महत्त्वाचा विषय आहे। याच्यामध्ये आपण नवउद्योजक, नव्या आशा, नव्या दिशा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मी का चर्चा म्हणतो, व्याख्यानाऐवजी चर्चा का शब्द वापरतो की तुमची इन्व्हॉल्वमेंट, तुमचा प्रतिसाद ह्या चर्चासत्रासाठी किंवा या व्याख्यानासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। कारण हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून व्याख्यान करायचं नाही किंवा चर्चासत्र आपण आयोजित केलेलं नाही। आपल्याला यातून हे जे तुमचे जे यंग जनरेशन आहे, ही तुमची जी ऊर्जा आहे, तुमच्यामध्ये जे तुम्हाला नवीन स्वप्न बघण्याची जी तुमची शक्ती आहे, जे नवीन स्वप्नांना गवसणी घालण्याची जी तुमच्यामध्ये ताकद आहे, त्या ताकदीला बळ देण्यासाठी मी इथे उभा आहे। त्यामुळे जर तुम्ही प्रतिसाद दिला तर आपण हे चर्चासत्र, जे 1 तासाचं हे चर्चासत्र आहे, ते खूप आकर्षक बनवू आणि यातून काही इंटरप्रेन्युअर, काही उद्योजक यातून तयार व्हावे, हा माझा एकदम प्रामाणिक उद्देश आहे। आणि त्या दृष्टीने आपण या व्याख्यानाला स्वरूप देऊया। कारण असे चर्चासत्र परत परत होणं खूप अवघड आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला हे माहीत असेल की ह्या चर्चासत्रासाठी मी माझा जो बाकीचा जो महत्त्वाचा वेळ आहे की जे सरांनी सांगितलं की आमची जी शक्ती इनोव्हेशन ही जी स्टार्टअप कंपनी आहे, याचं लॉन्चिंग, जसं शेअर मार्केटमध्ये IPO असतो, इनिशियल पब्लिक ऑफर, तसं आमचं ICO, इनिशियल कॉइन ऑफरिंग, ओके, ही जी कंपनीची लॉन्च होते मार्केटमध्ये, ती आमची 1 मार्चला म्हणजे परवा होते। त्या दृष्टीने आमची सगळी तयारी चालू आहे। परंतु हे जे चर्चासत्र, हा जो विषय मी ऐकला की ज्याच्यातून विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन बळ, त्यांना एक नवीन ऊर्जा येण्यासाठी, त्यांचे विचार बदलण्यासाठी, म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। म्हणून ह्या वेळेचा आपण चांगला सदुपयोग करूया आणि यातून तुम्हाला काहीतरी मौल्यवान गोष्टी मिळाव्या, हा माझा उद्देश आहे। तर आपण चर्चासत्राला सुरुवात करूया। जसं सरांनी सांगितलं की शक्ती व इनोव्हेशन ही जी जागतिक स्तरावरची जी कंपनी आहे, स्टार्टअप कंपनी आहे, त्याचा मी को फाउंडर आहे। आता शक्ती व इनोव्हेशन विषय, शक्ती व इनोव्हेशन ही जागतिक स्तरावर आपण जे म्हणतो, त्याच्याविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मी सांगतो। तुमचे ते यूट्यूब किती जण बघतात? यूट्यूब, ट्विटर, टेलिग्राम आणि फेसबुक किती जणांचा अकाउंट आहे फेसबुकवर? हात वर करा। आता बघा, हा प्रोग्राम तुम्ही रिस्पॉन्स दिला तर अजून इंटरॅक्टिव्ह होईल, नाही तर मला काय बोलायचं, माझ्याकडे कागद आहे रेडी, मी पटापट बोलून संपवू शकतो। आलं लक्षात? फेसबुक बऱ्याच जणांना आहे। ट्विटर कुणी वापरते याच्यामध्ये? ट्विटर वापरतात। टेलिग्राम कुणी वापरते? टेलिग्राम वाले तर भरपूर जण आहेत। युट्यूब किती जण वापरतात? सगळेच वापरतात। तो युट्यूबवर, आता तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयावर आले, तर युट्यूबमध्ये एखाद्या व्हिडिओला व्ह्यूज मिळाले, तुम्हाला वाटतं की तो व्हिडिओ बघायला पाहिजे। तुम्ही जसं फेसबुकवर 1 मिलियन व्ह्यू, नंतर 1 लाख व्ह्यू, असे जेवढे आपण ऐकतो तेवढे तो व्हिडिओ आपण पहिला बघतो, त्या व्हिडिओमध्ये काय। तसंच आम्ही जी शक्ती व इनोव्हेशनची कंपनी आहे, त्याचं नक्की ही कन्सेप्ट काय? आता मला एक सांगा, बिटकॉइन आणि क्रिप्टो करन्सी हा शब्द किती जणांनी ऐकलाय? एकदम मोकळ्या मनाने सांगा। तुमच्यामध्ये कोणी ऐकलंय बिटकॉइन? नाही, ठीक आहे। हा, तर मला वाटतंय साधारणतः 40% विद्यार्थ्यांनी बिटकॉइन, क्रिप्टो करन्सी हा शब्द ऐकलेला आहे। फेसबुक मला वाटतंय जवळजवळ एक 60-65% विद्यार्थी वापरतात, टेलिग्राम 40% विद्यार्थी वापरतात, ट्विटर 5% विद्यार्थी वापरतात आणि यूट्यूब माझ्या मते 80 ते 90% विद्यार्थ्यांना माहिती आहे। तर ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही आमची शक्ती व इनोव्हेशन, बिटकॉइन जे आहे, हे बरेच लोक काय म्हणतात की जुगार आहे, किंवा बरेच लोक म्हणतात कारण त्याच्यामध्ये खूप फ्लक्च्युएशन आहे, त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी टाळाटाळ करतात। परंतु हे बिटकॉइनचं तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे का? जे बिटकॉइन साधारणतः 50-60 रुपयाला जे होतं का 2010 मध्ये, आज त्याची व्हॅल्यू, एक बिटकॉइन घ्यायला तुम्हाला मागच्या वर्षी 60 लाख रुपये द्यावा लागत होते आणि आज त्याची किंमत 32 लाख रुपये, एवढं फ्लक्च्युएशन आहे। इथर स्कॅन त्याचं पण असंच आहे। जे इथर स्कॅन 10-12 रुपयाला 2016 साली मिळायचं, ते आज 3000 रुपयाला आहे। त्याची प्राइस ही मागच्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये 4800 रुपये, आणि जागतिक स्तरावरची क्रिप्टो करन्सी आहे। म्हणजे जर एखाद्याने जर 10 रुपये गुंतवले असते, त्याचे 4800 रुपये झाले असते।
परंतु आपण त्याच्यामध्ये आज घुसत नाही, त्याच्यामध्ये स्टडी करत नाही, त्याच्यामुळं त्याच्या महत्वाच्या संधी तयार होतात ना ते आपण मिस करतो, कारण आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतच नाही. तर ह्या क्रिप्टोकरन्सीमध्ये, ह्या बिटकॉईनमध्ये जी अस्थिरता आहे, कधी 10 रुपये, कधी 10 रुपयाचे 60 लाख रुपये होते, कधी 60 लाख रुपयाचे 32 लाख रुपये होते, 30 लाख रुपये होते, 40 लाख, हे जे फ्लक्च्युएशन आहे याला कुठेतरी स्थिरता आणण्यासाठी आम्ही अँटी लिक्विडेशन प्रोटोकॉल, म्हणजे समजा तुम्ही बँकांमध्ये गेला, बँकांमध्ये समजा तुम्ही सोनं गहाण ठेवलं, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काही बँका कर्ज देतात, त्याच्या व्याजावर व्याज वाढलं, पण समजा तुमच्या सोन्याचा भाव समजा 50,000 आहे, उद्या समजा 30,000 झाला आणि तुम्ही 30,000 रुपयेच कर्ज घेतलेले, बँका काय करणार? तुम्हाला फोन करणार, फोन करून सांगणार बघा सोन्याचे भाव उतरले, तुमचं व्याजावर व्याज वाढत वाढत 30,000 चे 35,000 झाले. ज्यावेळी 35,000 सोनं असेल त्यावेळेस तुम्हाला फोन करणार, काय करता? पैसे भरता का? आम्ही तुमचं लिक्विडेट करतो. तर असंच मग तुम्ही काय करणार? एक तर पैसे देणार, नाही तर म्हणणार नाही माझी कॅपॅसिटी आहे, तुम्हाला विकायचं तुम्ही विका, कारण तेवढं सोन्याचे पैसे सध्या होत नाही, तेवढा भावच नाहीये. तर तुमचं कसं होतं? हे असंच बिटकॉईनमध्ये पण की याच्यावर बरेचसे लोक पैसे उचलतात बँक ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, पण ज्यावेळी मार्केट पडतं त्यावेळी काय होतं की ते जे आहे ते लिक्विडेट करून टाकतात फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. पण बिटकॉईनचं असं आहे क्रिप्टोकरन्सी परत मार्केट वर जातं. समजा सोनं आज 30,000 आहे, आलं समजा 20,000 वर, समजा रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आलं समजा, पण परत वर जाणार आहे ना, पण वर जायच्या आधीच आपलं लिक्विडेट झालेलं असणार, वर गेल्यावर आपल्याला प्रॉफिट काय भेटणार? त्याच्यावर काहीच मिळणार नाही, म्हणजे आपल्या नेट हातामध्ये 0 पैसे आले. तर ह्या मार्केटमध्ये आम्ही स्थिरता आणण्यासाठी शक्ती इनोव्हेशन ही कंपनी आम्ही तयार केली. भारतामध्ये बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी खूप नवीन कन्सेप्ट आहे, लोकांना माहीतच नाही, परंतु जगामध्ये आमची ही कन्सेप्ट एवढी उचलून घेतली, ज्या दिवशी आम्ही यूट्यूबवर आम्ही आमचा पहिला व्हिडिओ शक्तिवो अँटी लिक्विडेशन प्रोटोकॉल फीचर हा व्हिडिओ पब्लिश केला. एका आठवड्यामध्ये तुम्ही पण आता आहे ना गुगलला ह्या सेशन झालं, तुम्ही युट्यूबला किंवा गुगलला सर्च करू शकता शक्तिवो, फक्त एवढंच शब्द सर्च करा आणि याचा युट्यूबवर व्हिडिओ बघा. तब्बल एका आठवड्यामध्ये 2,21,000 लोकांनी आमचा व्हिडिओ बघितला. त्यानंतर आम्ही शक्तिवो आमची जी कंपनी आहे त्याची इंट्रोडक्शन जेव्हा आम्ही युट्यूबवर टाकली, 1,43,000 व्ह्यू त्याला मिळाले. त्याच्यानंतर आमचं जे कॉइन आहे त्याच्याविषयी आम्ही जेवढे लॉन्च केलं युट्यूबवर, 44,000 लोकांनी ते बघितलं. त्याच्यानंतर आता पुढचं तुम्हाला मी सांगतो की जसं की तुम्ही म्हणता की टेलिग्राम वापरतात, 60% लोक टेलिग्राम वापरतात, त्या टेलिग्रामवर तुमचे किती फॉलोअर आहे मला सांगा? कोणाच्या याच्यामध्ये 500 फॉलोअर आहेत का मला सांगा? एकाचे नसतील. आमचे टेलिग्रामवर किती फॉलोअर आहे माहिती आहे का? आमचे टेलिग्रामवर 15,000 फॉलोअर आहे. ह्या सेशन झाल्यावर तुम्ही टेलिग्रामवर शक्तिवो सर्च करा, 15,000. ट्विटर फक्त 5% लोक वापरतात, एवढं रेअरली ट्विटर वापरतात. ट्विटरवर आमचे 16,500 फॉलोअर आहे. आमची कोणतीही बातमी जर आली ना तर 16,500 लोक कमीत कमी ती बघणार म्हणजे बघणारच. अलग लक्षात. नंतर याहू कंपनी किती जणांना माहिती आहे मला सांगा? बोटवर हातवर करा, घाबरायचं लाजायचं काहीच कारण नाही. याहू कंपनी एवढ्या जणांना माहिती आहे. ह्या याहू कंपनीमध्ये याहू जो पेपर आहे, न्यूज पेपर आहे, त्याच्यामध्ये आमची बातमी ही अमेरिकेमध्ये छपून आली. ब्लूमबर्ग, नंतर आपलं इकॉनॉमिक टाइम्स, त्याच्यानंतर थायलंडमधले न्यूजपेपर, हाँगकाँगमधले न्यूजपेपर, bitcoin.com म्हणून जी वेबसाईट आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की ट्विटरवर एक रॉबर्ट डॉग म्हणून माणूस आहे, त्याचे किती फॉलोअर आहे माहिती का? 15 लाख फॉलोअर आहे ट्विटरवर. तर त्या रॉबर्ट डॉगने आमच्या शक्तिवोचं प्रेझेंटेशन बनवलं ट्विटरवर, ज्याला 15 लाख लोक फॉलो करतात आणि त्यांनी ते प्रदर्शित केलं. आणि लास्ट पॉइंट, आमची जी कंपनी शक्तिवो कंपनी बिझनेस रिव्ह्यू लीडर म्हणून एक जागतिक दर्जाचं मॅगझिन आहे. न्यूयॉर्क टाइम्स असे जे वेगळे मॅगझिन आहे, तसं बिझनेस रिव्ह्यू लीडर हे जागतिक दर्जाचं मॅगझिन आहे. त्याच्यामध्ये 2022च्या टॉप 10 इनोव्हेटिव्ह कंपनीज, तर त्याच्यामध्ये आमच्या कंपनीची निवड झाली आणि ते त्या मासिकामध्ये प्रदर्शित झालं. ते मासिक आहे अमेरिकेचं, न्यूयॉर्कचं. तर हे झालं आमच्या शक्तिवो विषयी. तर असे जगातले जे वेगवेगळे 30 न्यूजपेपर आहेत, भारतातल्या तर आल्याच बातम्या भारतामधून, पण जगामध्ये सुद्धा 30 न्यूजपेपरमध्ये आमची बातमी प्रकाशित आहे. आणि याचे ओनर कोण आहे, मालक कोण आहे या कंपनीचे? आम्ही सगळे मराठी मुळे माणसं. आम्ही हे बालाजी लांडगे लातूरचे, मी आपले पारनेरचा,
चंद्रकांत खांडे औरंगाबाद, संदीपने हे लोणी. पण आम्ही काय केलं की जेव्हा इंजिनिअरिंगला होतो, शेवटच्या वर्षाला होतो, लोक म्हणायचे सी लँग्वेज किती जणांना होती, C++, जावा आहे माहिती, ऐकले शब्द ऐकलाय कधी, सगळ्यांनीच ऐकलाय ना. तर सी लँग्वेज ही एकदम जुनी लँग्वेज आहे की ज्याला त्या सगळे म्हणायचे अरे सी लँग्वेज मध्ये कुठे प्रोजेक्ट करता, तुमचा प्रोजेक्ट थोडा चालणार आहे, आता एवढा ॲडव्हान्स लँग्वेज आला, जावा, .NET वगैरे आला. पण आम्ही काय केलं, ट्रॅडिशनल सिस्टम मध्ये काहीतरी आमूलाग्र बदल केला, आम्ही त्याचं पूर्ण बेसिक्स क्लिअर केले आणि त्याच्यानंतर आम्ही रेल्वेचा प्रोजेक्ट बनवलो, कोकण रेल्वेचा. तो प्रोजेक्ट एवढा सुपरहिट झाला, आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालं. तिथून पुढे आमचा कॉन्फिडन्स वाढला, आम्ही आमचा ग्रुप अजून वाढवला, 7 जणांचा ग्रुप केला. 17 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो. आम्ही ही कन्सेप्ट पूर्ण समजून घेतली. त्यातले जो आमचा फाउंडर आहे बालाजी लांडगे, अमेरिकेमध्ये तब्बल 3 वर्ष त्यांनी ही कन्सेप्ट पूर्ण समजली, लोकांच्या गरजा काय आहे ते समजल्या. आता जसं मी सोन्याचं उदाहरण दिलं की ते बँका भांडणार की तू पैसे दे नाही तर आम्ही लिक्विडेट करतो, तर तिथं आम्ही काय केलं, आम्ही आमचा इन्शुरन्स कंपनी सेटअप केली शक्ती हो, जसं सोन्यासाठी तसं. मग आम्ही काय सांगणार बँकांना की ठीक आहे, आज 35,000 सोनं आलं ना, तुम्ही ते सोनं विकू नका, जो लॉस होईल तो आम्ही बिअर करतो. पण त्या मोबदल्यात आम्ही कस्टमरला काय सांगणार, तो आमच्याकडून ज्यावेळी तुला कर्ज घ्यायचं ना, 500 रुपये तो आम्हाला दे, आम्ही तुझा इन्शुरन्स घेतो, पण तुला आम्ही गॅरंटी देतो, कारण सोन्याचा भाव काही नेहमी पडणार नाही, कधीतरी वाढणारच आहे ना. तर जोपर्यंत तो भाव वाढत नाही तोपर्यंत जर बँकांना कधी इमर्जन्सी आली तर तो लॉस आम्ही बिअर करू, आणि जर खालीच आलं तरी सुद्धा लॉस आम्ही बिअर करू. तर हे जे ॲश्युरन्स इन्व्हेस्टरला द्यायचं आहे, ते कर्जदाराला द्यायचा, तर ही आमची कंपनी तो ॲश्युरन्स देतो, तो इन्शुरन्स प्रोव्हाइड करते. तर आमचं टार्गेट आहे की 560 मिलियन टोकन हे आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहे. ही झाली शक्तीविषयी कंपनी. ह्या शक्ती व कंपनीमध्ये आम्ही जसं आता तुम्ही हे बघा शेवटच्या वर्षाची मुलं आहेत, मला सगळं माहिती की TYची बहुतांश मुलं याच्यामध्ये. तर तुम्हाला माहिती आहे का इंटर्नशिप करायची असते, इंटर्नशिप शेवटच्या वर्षाला किती जणांना माहिती इंटर्नशिप करायची असते, हात वर करा, कारण तुमच्यासाठी सेशन आहे. इंटर्नशिप म्हणजे काय माहिती का, की तुम्ही पुढच्या याच्यामध्ये जॉब करताना सुटल्यानंतर तुम्हाला जो जॉब करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही आधी रेडी व्हायचं की कंपनीमध्ये कल्चर कसं आहे, कसं शिकलं जातं, कसं कम्युनिकेशन केलं जातं, नंतर त्याच्यानंतर काय काय टेक्निकल गोष्टी आहेत त्या कशा शिकायच्या, तर त्याला म्हणतात इंटर्नशिप प्रोग्राम. तर आमची कंपनी ही ती इंटर्नशिप प्रोग्राम प्रोव्हाइड करते, 6 मंथ इंटर्नशिप प्रोग्राम. तर आमच्याकडे कॅन्डिडेट VGTI कॉलेज किती जणांना माहिती, VGTI माटुंगाचं मुंबईचं 1 नंबर कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं. तर त्या कॉलेजची जी मुलगी आहे तर ती आमच्याकडे इंटर्नशिप करते. तसं आम्ही इंटरनल प्रोजेक्ट जसे इंजिनिअरिंग, कॉमर्सची मुलं, सायन्सची मुलं हे जी इंटर्नशिपचे प्रोजेक्ट करतात, CAची मुलं जी इंटरनल त्यांना प्रोजेक्ट करायचे असतात, सबमिट करायचे असतात, तर त्याच्यासाठी आमची कंपनी हेल्प करते. हे झालं सगळं कंपनीविषयी. आणि हे इनोव्हेटिव्ह ही स्टार्टअप कंपनी आहे. आणि मी याचं इतकं डिटेलमध्ये तुम्हाला का सांगितलं, कारण तुम्हाला पण स्टार्टअप कंपनी चालू करायची आहे ना. आजचा जो सेशन आहे हा एंटरप्रेन्योर उद्योजक बनवण्यासाठीचा सेशन आहे. मग तुम्हाला हे सगळं कळायला पाहिजे ना की आपण कोणत्या लेवलपर्यंत विचार करायला पाहिजे, कोणत्या लेवलपर्यंत स्टडी करायला पाहिजे. युट्यूब फक्त टाइमपाससाठी नाही बघायला पाहिजे, अशा पण गोष्टी होतात ना. शार्क टँक किती जणांना माहिती आहे तुम्हाला सांगा, शार्क टँक हात वर करा, ज्यांना माहिती बिंदास हात वर करा. उलट तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे तुम्हाला शार्क टँक माहिती आहे. शार्क टँक हा जो 20,000 व्ह्यू आम्हाला मिळतो. बाकीचे व्ह्यू जेवढे आम्ही अनालिसिस केलं, हाँगकाँग, अमेरिका, इथून आमच्या व्हिडिओला सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळाले. म्हणजे असं विचार करू नका की मार्केट फक्त इंडियाचाच आपला विचार करायचा किंवा फक्त सोन्याचाच विचार करायचा आहे, राहुरीचा विचार करायचा किंवा नेवस नाही. हे मार्केट आहे, ग्लोबल मार्केट आहे आणि सध्याच्या काळामध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल. नंतर प्लॅन युअर फायनान्स. तुमच्याकडे जेवढे पण पैसे, तुम्ही कोणतीही कन्सेप्ट चालू करताय त्यामध्ये जर तुम्हाला 30-40% जर मार्जिन नाही मिळाला, प्रॉफिट नाही मिळाला, तर तुमच्याकडे एकही इन्व्हेस्टर ढोंगून सुद्धा बघणार नाही. कारण ग्रॉस मार्जिन आणि नेट प्रॉफिट मध्ये पण फरक आहे. ग्रॉस मार्जिन म्हणजे काय की समजा तुम्ही एखादी गोष्ट बनवताय, त्या गोष्टीसाठी जसं मी उदाहरण देईल की समजा ते पुस्तक बनवताय तुम्ही, बरं का, तर त्या पुस्तकासाठी जर तुम्हाला सगळा कागदाचा खर्च, कच्च्या मालाचा खर्च, कामगारांचा खर्च, मार्केटिंग हे सगळा खर्च मिळून जर 60 रुपये खर्च झाला तर ते पुस्तक तुम्ही 100 रुपयाला विकायला पाहिजे. पण 100 रुपयाला विकण्या एवढं याचं वर्थ आहे का? लोकांमध्ये एवढं ते पॉप्युलर आहे का? 10 रुपयाला जर दिलं तर लोक वाचतील का? 20 रुपयाला दिलं तर वाचतील का? 50 रुपयाला दिलं तर वाचतील का? तर 50 रुपयाला दिलं तर आपण लॉस मध्ये येतो, लोक वाचतात पण आपण लॉस मध्ये जातोय. अशी वेगळे उदाहरण आहे. ह्या माईकची किंमत तसं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं की कमीत कमी 30-40% त्यात मार्जिन राहण्यासाठी आपल्याला अशी प्रोसेस सेट करावं लागेल की क्वालिटी उत्पादन आपल्याला कसं काढता येईल हे आपल्याला शिकावं लागेल. याला म्हणतात फायनान्शियल चॅलेंज. आणि ज्यावेळी तुम्ही 40% मार्जिन ठेवाल, ज्यावेळी हे टॅक्स वगैरे सगळं कट होतं, नेट प्रॉफिट जेव्हा 20% येईल ना, त्यावेळी बघा तुमच्याकडे इन्व्हेस्टर धावत येईल.
का येणार? कारण मार्केटमध्ये जो इंटरेस्ट रेट आहे हा 6% 10, 11, 12% मिळतोय इन्व्हेस्टरला. मग जर तुमच्याकडे जर 20% रिटर्न मिळतोय, तर इन्व्हेस्टर म्हणणार आहे बेटर रिटर्न आहे आणि तो स्टॅबिलिटी आहे, याच्याकडे कस्टमर बेस आहे, मग तुमच्याकडे लोक इन्व्हेस्टमेंटला येते. म्हणून फायनान्शियल चॅलेंजेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्यासाठी तुम्हाला जो सुरुवातीला स्टार्टअप बनवायची, जी कंपनी बनवायची, तुम्ही अवाजवी खर्च करू नका. जो अवश्य खर्च आहे प्रत्येक रुपयाचा तुम्ही हिशोब लावा की ह्या रुपयामध्ये मी जो इन्व्हेस्ट करणार आहे त्याचं आउटकम कसं येणार, त्याच्यामधून मला कसा प्रॉफिट मिळणार. तिसरा पॉइंट आहे की बी फ्युचर. रिमेंबर यू आर अ स्टार्टअप. तुम्ही लगेच तुमची स्वतःची कंपेअर, समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा टेलिग्राम आहे, टेलिग्राम सारखं किंवा फेसबुक सारखं तुम्ही समजा आज ॲप वापरलं, तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी मार्क झुकरबर्ग होण्याची स्वप्न बघू नका. तुम्ही काय लगेच एका आठवड्यात 2 आठवड्यात होणार नाही. कारण त्याचं कल्चर, त्याचा सपोर्ट, त्याच्या वडिलांनी त्याला जो फायनान्शियल बॅकअप दिला आहे, ह्याच्या सगळ्या गोष्टी ज्या जुळून आल्यात ना, ते प्रत्येकाच्या बाबतीत जुळणार नाही. म्हणून तुम्ही शून्यापासून सुरुवात करा. हळूहळू माणसं जोडत जा, कस्टमर जोडत जा आणि मग हळूहळू ग्रो करा. त्या दिवशी मी बघितलं, कालच बघितलं, याला एक व्हिडिओ बघत होतो शार्क टँकमध्ये. एक व्यक्ती होता, त्याचं आहे ना याच्याशी रिलेटेड होतं, तांब्याशी रिलेटेड, असे तो इन्स्ट्रुमेंट वगैरे बनवायचा. त्याने किती रुपयाचा डिमांड केला माहिती का यांच्याकडं? म्हटलं मला 300 कोटी रुपये पाहिजे, म्हटलं 25% इक्विटीसाठी. शार्क टँकवाले काय म्हटले माहिती का? तुला 300 कोटी पाहिजे, ठीक आहे, तुझा सेल किती होतो वर्षाचा? तो म्हटलं 5 कोटी होतो. म्हटलं अरे नुसतं तुला आम्ही जर तुला दिले ना, म्हटलं 5 कोटी आणि 300 कोटी व्हायला किती लागतील? 5 वर्ष लागतील. म्हटले तू 300 कोटी मागतो कसा? म्हणजे आपण थोडंसं प्रॅक्टिकल राहायला पाहिजे. आपला सेल होतोय 5 कोटीचा, आपण दुसऱ्याकडे मागतोय 300 कोटी, कोण देईल तुम्हाला? तुमचा सेल जर 1000 कोटी झाला तर एखादा 300 कोटी देताना विचार करेल. म्हणून तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. तुम्ही स्टार्टअप कंपनी आहे, तुम्ही काही उद्योगपती नाहीये, तुम्ही उभरते उद्योजक आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला हे करायला पाहिजे. नंतर मोस्ट इम्पॉर्टंट, डोंट बी अफ्रेड टू आस्क फॉर द हेल्प. तुम्ही घाबरू नका. तुम्हाला जर काही मदत लागते, तुम्हाला काही गायडन्स लागतो, तर जे एक्सपर्ट आहे त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा आणि त्यांच्याकडून तुम्ही सल्ले मागवा. फक्त प्रत्येका स्वतःच्या मनाने केलं तर गोष्टी यशस्वी होणार नाही. पुट युअर फेथ इन अ ट्रस्टेड मेंटर. मी तेच सांगितलं, मला सांगितलं की तुम्हाला ॲडवाईसची गरज आहे. तुम्ही जर नव उद्योजक आहात, तुमचं वय कमी आहे, तुमचा जो अनुभव आहे, तुम्हाला असं गरजेचं नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. तर त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहे, त्याच्यामध्ये मार्केटिंगमधले एक्सपर्ट, IT मधले एक्सपर्ट, फायनान्शियल मधले एक्सपर्ट, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा. मग तुमचा मार्ग सोपा होईल. ना तर तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतला ना आणि एकदा फेल्युअर यायला लागला ना की त्या फेल्युअरमधून पटकन बाहेर कसं यायचं ते तुम्हाला शिकता यायला पाहिजे. ते जर नाही शिकता आलं, फिनिक्स पक्षाप्रमाणे जर तुम्हाला भरारी नाही घेता आली, तर तुम्ही त्या ट्रॅकमध्ये अडकसाल आणि ती स्टार्टअप कंपनी कधीच धुळीस मिळून जाईल. तिचं नामनिशाण सुद्धा राहणार नाही 2-3 वर्षात जर शांत राहिले तर. म्हणून स्वतःला नेहमी तुम्हाला चार्ज ठेवावा लागेल. नंतर लुक बियॉन्ड एंटरप्रिन्युअरशिप. तुम्ही उद्योजक बना, पण त्याचबरोबर आपलं पर्सनल लाईफ आहे, आपले फ्रेंड्स आहे, आपलं फॅमिली आहे, यांच्यासाठी वेळ काढा. पण ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा कॅल्क्युलेटेड आपल्याला कराव्या लागतील. नंतर महत्वाचा पॉइंट, नेव्हर स्टॉप लर्निंग. तुम्ही कंटिन्यू शिकत राहा, नवीन नवीन गोष्टी बघत जा. शार्क टँक खूप चांगली मालिका आहे बघा. मी तुम्हाला स्वतः सजेस्ट करेन, हे सेशन झालं ना, आज तुम्ही फक्त शार्क टँक बघा. 3-4 तास तुम्ही शार्क टँकचे युट्यूबवर काही एपिसोड बघा. तुम्ही इन्स्पायर व्हाल आणि तुम्ही ज्यावेळी ते कोरिलेट करायला लागसाल ना, मी काय बोललो, तुम्हाला घडोघडी कळेल की आज जे बोलले होते ना, त्या सगळ्या गोष्टी इथं मॅच होत आहेत. म्हणून तुम्ही हे सेशन झाल्यावर आवर्जून शार्क टँकचे तुम्ही 3 ते 4 एपिसोड युट्यूबवर बघा. हे तुम्हाला आवर्जून सल्ला देईल. याला म्हणतात की नेव्हर स्टॉप लर्निंग. तुम्ही लर्निंग चालू ठेवा. आता मी आज सेशन दिलं आणि तुम्ही आठवड्यानी बघायला लागले, तुमच्या डोक्यामधल्या निम्म्या गोष्टी निघून गेलेल्या असतील. पण आज जर मी तुम्हाला सेशन दिलं आणि आजच्या जर तुम्ही बघितलं ना, आज जर तुम्हाला 20% कळलं असेल, शार्क टँक बघितलं ना, तुम्हाला 60-70% तुमच्या डोक्यात दिसणार. आणि मग तुमचं माइंड प्रोसेस तशी चालू होणार आणि उद्या परवाच्या वेळी तुम्ही शाळेत येणार ना, कॉलेजमध्ये येणार ना, तुम्ही ह्या विषयावर डिस्कस करणार आणि मग त्याच्यातून हळूहळू डिस्कशन होणार, त्याच्यातून विचारांना चालना भेटणार आणि त्याच्यातून हळूहळू उद्योजक बनण्यासाठी एक ग्राउंड वर्क तयार होणार. आलं लक्षात? म्हणजे ही जी चेन आहे, ही चेन तुम्हाला कंटिन्युअस पुढं घेऊन जायची आहे, तरच ह्या गोष्टी होणार. आणि लक्षात ठेवा, सक्सेसफुल स्टार्टअप होण्यासाठी कमीत कमी 20 वर्षे लागतात माहिती का, सक्सेसफुल स्टार्टअप होण्यासाठी. काही एक्सेप्शनल उदाहरणं सोडून द्या, पण त्याची मेहनत, 20 वर्षाची मेहनत जर असेल तर एक यशस्वी कंपनीमध्ये होईल. उदाहरण देतो जिओचं. तुम्हाला माहिती का जिओ कंपनी एवढी सहजासहजी उभी राहिली? नाही राहिली.
मी ज्यावेळी 2003 साली कॉलेजमध्ये होतो त्यावेळी रिलायन्सवाल्यांनी, धीरूभाई अंबानींनी 500 रुपयाला मोबाईल प्रत्येकाला दिला होता आणि जिओ रिलायन्स फ्री केलं होतं. तीच कंपनी अनिल अंबानीकडे आली, थोडंसं विजनमध्ये फरक पडला, ती कंपनी झिरो झाली बघा, जवळजवळ झिरो झाली. त्याच्यावर एवढं कर्ज झालं की त्या कर्जाच्या विळखातून बाहेर न आल्यामुळे बँकरप्ट झाली. आलं लक्षात? पण त्याच कंपनीला त्यांचाच भाऊ मुकेश अंबानींनी वेगळं स्वरूप दिलं आणि त्या एक मिनिट जी रिलायन्स कंपनी बँकरप्ट झाली होती त्याच ब्रँडला जिओच्या ब्रँड अंतर्गत उभारी देऊन जिचं नाव मार्केटमध्ये खराब झालं होतं त्याच ब्रँडचं जिओ म्हणून रिब्रँडिंग करून लोकांना 1-1.5 वर्ष जिओ मोफत देऊन जवळजवळ 50% इंडियाचं मार्केट कॅप्चर केलंय. आणि आज जिओ बघा, आज जिओ कोणाला माहित नाही सांगा तुम्ही? असं माणूस सापडणार नाही की त्याला जिओ माहित नाही. म्हणजे जी कंपनी पूर्ण बँकरप्ट झाली होती, धुळेला मिळाली होती, ज्याच्याविषयी लोकांचा विश्वास नव्हता, त्याच कंपनी आज भारतामध्ये जवळजवळ पहिल्या नंबरवर आहे. आलं लक्षात? म्हणजे हे महत्वाचं आहे की नेव्हर स्टॉप लर्निंग, अपयशापासून शिका, ते काहीतरी धडे घ्या आणि त्याच्यातून पुढे जा. देन सेफगार्ड युअर रिस्क. जसं मी तुम्हाला सांगितलं की समजा तुम्ही सोनं एखाद्या व्यापाऱ्याकडून घेतलंय, बरं एखाद्या बँकेकडून घेतलंय, 50,000 रुपये सोन्याचा भाव आहे, 30,000 रुपये लोन घेतलं, सोनं पडलंय, 30,000 रुपये सोनं झालंय. तर ती बँक काय करणार? तुमचं सोनं इथं लिक्विडेट करणार किंवा तुमच्याकडे पैसे मागणार. आता तुम्हीच ऑलरेडी कर्ज घेतल्या असल्यामुळे तुमच्याकडे पैसे तेवढे पैसे अवेलेबल होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे सोनं विकावं, त्यामुळे तुम्ही रिस्क सेफगार्ड करा. त्याचं काही इन्शुरन्स घ्या किंवा तुमच्या स्वतःविषयी काही हे करा, स्वतःला इन्शुरन्स करा किंवा तुमचा बिझनेस आहे त्याला इन्शुरन्स करा. उद्या समजा फायर लागली, आपल्याकडे फ्लड तर येत नाही, समजा पण फायर लागली, समजा अर्थक्वेक झाला, अशा जर काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला एकदम असं झटका नाही लागायला पाहिजे ना. समजा फॉर एक्झाम्पल टेररिस्टने ज्यावेळी ताज हॉटेलवर अटॅक केला होता त्याचा इन्शुरन्स होता ना, म्हणून भले त्या गोष्टी झाल्या, टाटामध्ये ती कॅपॅसिटी इन्शुरन्स असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पटकन रिकवर झाल्या आणि त्यांच्यावर एवढी रिस्क राहिली नाही ना. तर ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहे. आता त्याच्यानंतर हे झाले सक्सेसफुल एंटरप्रेन्योर बनण्यासाठीच्या महत्वाच्या टिप्स. आणि आता शेवटचा पार्ट मी तुम्हाला सांगतो की बघा, मी तुम्हाला एक 16-17 गोष्टी फक्त सांगणार आहे, तुम्हाला ते ऐकायच्यात आणि स्वतःशी कोरिलेट करायच्यात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल एंटरप्रेन्योर मिळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत. एक आहे की पॅशन अबाउट युअर वर्क. तुमच्या वर्क विषयी तुम्ही पॅशनेट पाहिजे. यू मस्ट टेक रिस्क. तुमची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणायचं यार मी रिस्क घेतली आणि जर समजा उद्या काही झालं तर मग एवढे पैसे कुठून गोळा करायचे. म्हणून तुमचं फ्रेंड सर्कल पाहिजे, तुमचे तेवढे कॉन्टॅक्ट पाहिजे, तुमचं कम्युनिकेशन पाहिजे, ऍट द सेम टाइम स्वतःवर विश्वास पाहिजे. ट्रस्ट युअर सेल्फ. तुमचा स्वतःवर तुमचा विश्वास पाहिजे. आज मला सेशन द्यायचं आहे, माझ्यातच विश्वास नाही तर मी तुमच्यापर्यंत काय डिलिव्हर करणार आहे. आलं लक्षात ना? तर ते महत्वाचं आहे. आज आम्ही शक्तियो कंपनी चालू केली. आम्ही असं नाही विचार केला की आम्हाला माहिती होतं की इंडियामध्ये मार्केट खूप कमी आहे, आम्हाला जागतिक लेवलवर स्पर्धा करायची, पण आम्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह कंपनी कल्चर. जर तुम्हाला काही कंपनी बनवायची आहे, तुम्हाला काही जर यशस्वी उद्योजक व्हायचं आहे, तर सर्वात महत्वाचं तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये पॉझिटिव्ह कल्चर तयार करता यायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं सरांना बोलताना बघा म्हटलो, मी फिलिपिन्स जपानच्या लोकांबरोबर काम करतोय. मागच्या 3 वर्षामध्ये मला त्यांच्यातला एक पण माणूस कधी ओरडताना दिसला नाही. खरंच नाही दिसला. मी तुम्हाला सांगतो का, कारण त्या लोकांनी ते कल्चर अडॉप्ट केलंय. कोणत्याही गोष्टीचा म्हणजे एकदम असा त्रास घेऊन किंवा कोणती गोष्ट ओरडून होत नाही, त्याच्या सोल्युशन्स होतात. एक कल्चर तयार करा, पॉझिटिव्हिटी क्रिएट करा, आपल्या कामगारांमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करा, लोकांना गायडन्स द्या. आणि गायडन्स दिल्यानंतर जे कल्चर झालं ना, लोक स्वतःहून स्वतःला झोकून देऊन काम करतील तुमच्या कंपनीमध्ये. लोकांना वाटायला पाहिजे की ही माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीची ग्रो व्हायला पाहिजे. कंपनीची ग्रो झाली तर माझी ग्रो होईल, माझी ग्रो झाली तर माझ्या कुटुंबाची ग्रो होईल, माझ्या कुटुंबाचं कल्चर बदलेल. आलं लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणून मी हा शेवटच्या पॉईंटवर मुद्दाम स्ट्रेस देतोय की तुमची जी पुढची कंपनी आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कल्चर क्रिएट करायचं असेल तर तुम्हाला आत्ताच सवय लावावं लागेल. फॉर एक्झाम्पल, समजा आता मी सेशन देतोय आणि माझ्या सेशनमध्ये समजा 1-2 जण बोलतायत,
त्यांना जर त्यांची कंपनी चालू करायची, इफ दे आर नॉट गुड लिस्नर, हाऊ कंपनी पीपल विल बी गुड लिस्नर देअर? म्हणजे स्टार्ट फ्रॉम युअर सेल्फ. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. मी समजा तुम्हाला सांगितलं की तुम्ही शार्क टँक बघा, तुम्ही स्वतः शार्क टँक नाही बघत आता ह्या सेशन नंतर. आणि जर समजा कंपनी चालू केल्यानंतर तुम्ही एक्सपेक्ट करता की तुमच्या एम्प्लॉईनी बघायला पाहिजे, नाही. मग त्यावेळी तुम्ही सांगू शकता उदाहरण की तुम्ही तसं फक्त हे नाही म्हणणार शार्क टँक बघा, तुम्ही म्हणणार बघा मला त्यावेळी असं गायडन्स मिळाला होता, मी बघितलं, माझ्या विचारांमध्ये बदल होत गेला आणि त्यातून मी इथं पोहोचलो, म्हणून तुम्ही पण सुरुवात करा. म्हणजे तुमच्या एम्प्लॉईला इन्स्पिरेशन मिळण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करा, तरच ह्या गोष्टी शक्य आहे. आणि मित्रांनो, फिलॉसॉफी देणारे तुम्हाला भरपूर लोक मिळतील, भरपूर लोक मिळतील, पण हे जे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स, ह्या ज्या मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ना, ह्या एक्सपिरियन्स मधून आम्ही गेलेलो आहे, आम्ही स्ट्रगलिंग बघितलेलं आहे आणि ह्या स्ट्रगलिंग मधून वर आलेलो आहे. त्याच्यामुळं या प्रॅक्टिकल गोष्टी आणि आमच्या कंपनीमध्ये आम्ही जे स्ट्रगल केलंय किंवा जे करतोय ते तुमच्यापर्यंत मांडायचा मी प्रयत्न केलाय. तर मला वाटतंय की मी जवळजवळ सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात आणि बहुतेक तुम्हाला हे सेशन नक्कीच माझ्यावरती आवडलं असेल. काहीच भरपूर इंटरॅक्टिव्ह झालं आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही ट्विटर, टेलिग्राम, फेसबुक, युट्यूब त्याच्यावर शक्यतो सर्च करा आणि तुम्ही बघा की काय काय घटना त्याच्यामध्ये होत आहे. तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. धन्यवाद. हा वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहे. प्रत्येकाचे पालक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचं स्ट्रगलिंग वेगवेगळ्या टाईपचं आहे. प्रत्येकाचं राहणीमान वेगळ्या स्टाईलचं आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारची दुनियादारी बघितलेली आहे. मग सगळ्यांचं मत एक कसं असणार? तर प्रत्येकाचे विचार वेगळे असणार. तर एक तर तुमचा टाइम वेस्ट करू नका. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आजचं 1 तासाचं सेशन आहे, त्याच्यामध्ये मी सेशन देतो, तुम्हाला सगळं वाचून पण दाखवू शकतो किंवा तुम्हाला एकदम समराइज करून सांगू शकतो. पण याचा उद्देश काय लक्षात ठेवा. जर आपण 1 तास स्पेंड करतो, ह्या 1 तासासाठी मला सकाळचे माझे 4 तास, नंतर जाण्यासाठी 4 तास, टोटल एक 9-10 तासाचा टाइम मी स्पेंड केला. मग मी जर 9-10 तासाचा टाइम स्पेंड करतो तर त्या टाईपचं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. जर तुम्हाला तो बेनिफिट नाही मिळाला आणि फक्त मी दाखवण्यासाठी लेक्चर केलं तर त्याचा माझा पण उपयोग नाही, तुम्हाला पण उपयोग नाही. कारण हे जे प्रेझेंटेशन असतं, हे लेक्चर असताना गुगलच्या अनालिसिस नुसार जर फक्त तुम्ही असं लेक्चर म्हणून दिलं, बरं का, फक्त प्रेझेंटेशन म्हणून फक्त 5% गोष्टी तुम्ही ग्रास्प करणार. पण तुम्हाला Shadi.com, Paytm ह्याच्या गोष्टी सांगितलं ना, तर तुमच्या डोक्यामध्ये टाइम फिट होणार. आणि नंतर तुम्ही विचार करा Paytm वापरताना, अरे हे Paytm तर आपल्या वयाच्या माणसाने तयार केलेलं. ओयोमध्ये जर तुम्ही राहिले गेले, तुम्ही लक्षात, अरे आपल्यापेक्षा लहान मुलं फेसबुक वापरताना म्हणतात, अरे आपल्यापेक्षा छोट्या मुलाने फेसबुक तयार केलं ते आपण वापरतो, मग आपण काहीतरी तयार केलेलं लोकांनी का वापरू नये? ही विचार तुमच्या डोक्यात, म्हणून प्रॅक्टिकली आपल्याला गोष्टी सांगायच्या. हे झालं स्किल. म्हणून तुम्हाला जे स्किल आहे तुमच्याकडं, त्या स्किलवर तुम्ही काम करा. तुम्हाला जे पोटेन्शियल वाटतंय त्याच्यामध्ये तुम्ही डीप स्टडी करा, अनालिसिस करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पारंगत व्हा. दुसरा हा म्हणतोय, दुसरा समजा म्हटला की समजा तुम्ही म्हटले मला चहाची टपरी टाकायची, तर बाकीचे तुमचे मित्र तुम्हाला हसतील, अरे काय चहाची टपरी करतो? तर त्या चहाच्या टपरी मुली आल्या चहा प्यायला हसतील तुला बघू, तुला बशा वगैरे धुताना, कप धुताना किंवा चहा बनवताना. पण कोणताच धंदा हा छोटा नसतो. आलं लक्षामध्ये? अशा टोक्याच्या तिथे वडापाव वाल्याचं दुकान होतं, काही दिवसापूर्वी त्याच्यावर झाड पडली, किती कागद जमा झाले होते तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. एवढे तिथे कागद नुसते त्या IT वाल्यांना जमा झाले. म्हणजे असं कोणता धंदा छोटा नाही, पण त्या डीप मध्ये जा, डीप मध्ये जाऊन त्याच्यामध्ये